प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांची निवडणूक सध्या सुरू आहे. या 29 महानगरपालिकांपैकी सर्वात चुरशीची आणि अत्यंत प्रतिष्ठेची जी निवडणूक मानली जाते ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. याचं कारण यासाठी की देशातल्या छोट्या राज्यांच्या एवढा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेचा असतो. या मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची एक चुरस लागलेली आहे. परंतु यामध्ये राष्ट्रीय राजकीय जे पक्ष आहेत या राष्ट्रीय राजकीय पक्षांमध्ये एकमेव फुले आंबेडकरवादी पक्ष म्हणून आपण जर पाहिला फुले शाहू आंबेडकरवादी पक्ष तर तो केवळ बहुजन समाज पक्ष आहे. आणि या बहुजन समाज पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणूक कशा पद्धतीनं लढवण्याचं ठरवलेलं आहे, किती उमेदवार त्यांच्या या निवडणुकीत आहेत, काय अजेंडा त्यांचा आहे आणि कोण त्यांचे स्टार प्रचारक आहेत, या सगळ्या बाबी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत महनी अतिथी आहेत बहुजन समाज पक्षाचे मुंबई प्रभारी मान्य ॲडव्होकेट डॉक्टर जयमंगल धनराज सर. आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. बहुजन समाज पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे. या राष्ट्रीय पक्षाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढताना सुरुवातीला काय ठरवलं, किती उमेदवार देण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये आपल्याला किती यश मिळालं? आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आपणा सर्वांना विदित आहे की बहुजन समाज पार्टी प्रत्येक निवडणूक आहे स्वतःच्या बळावर लढते आणि याही निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीने स्वबळावर जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कॅडर्सच्या प्रयत्नातून आम्हाला 77 उमेदवार आमचे खरं म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. एका उमेदवाराचा फॉर्ममध्ये त्रुटी निघाल्यामुळं आणि तो फॉर्म बाद झाल्यामुळे त्याला परत व्हावं लागलं. त्यामुळे आता आज रोजी अंतिम रिंगणामध्ये अंतिमतः आमचे 76 उमेदवार मुंबईमध्ये आहेत. हा, पण आता ही बहुजन समाज पक्ष जो आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बहुजन समाज विषयीचा तो एक विवाद आहे की तो सर्वजण समाज पक्षाकडे जातानाही दिसतो आहे. अशा वेळी उमेदवाराचा निकष ठरवताना त्याचा सामाजिक प्रवर्गाचा आपण नेमका कसा विचार केलेला आहे, तो बहुजन आहे की सर्वजन, नेमकं कसं आहे? बघा, ज्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या आरक्षणाची जी शासनाकडून येणारी शासकीय पातळीवर जी आरक्षणाची सोडत झाली होती त्यामध्ये 50% महिलांना तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे. त्यामध्ये ओबीसीचा प्रवर्ग होता. ओबीसीमध्ये ओबीसी जनरल आणि ओबीसी महिला म्हणजे मागास नागरिकांचा मागास प्रवर्ग, त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला असं वेगळं होतं. अनुसूचित जातीच्या महिला आणि जनरल असं देखील होतं. आदिवासींच्यासाठी, शेड्यूल ट्राईबसाठी, अनुसूचित जमातींसाठी देखील रिझर्वेशन होतं. त्यानुसार आम्ही सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष अशा सर्व प्रकारच्या कॅटेगरीमध्ये बहुजन समाज पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे बहुजन आणि सर्वजन, हा बघा, बहुजन समाज पार्टीचा जो उदय झालेला आहे भारताच्या राजकारणामध्ये, वारंवार कांशीरामजींचं आपल्या सर्वांना एक वाक्य आठवतं की आम्हाला या देशाचं राज्यकर्ता बनायचं आहे. अर्थात बाबासाहेबांचा देखील तो आम्हाला निर्देश आहे की आम्ही शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि शासनकर्त्यांना मग तुमच्या सामाजिक घटकांचा भेदभाव करून राज्यकर्त्यांना चालत नसतं. त्यामुळं बहुजन समाज पार्टी नाव जरी बहुजन समाजाच्या संबंधित वाटत असेल तरी राज्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही समाजाशी दुजाभाव बाळगणार नाही. आणि त्यामुळं त्याची पुढची पायरी ज्यावेळेस बहन मायावती उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या 3-4 वेळा मुख्यमंत्री बनल्या, सर्वजन हा शब्द यासाठी, या उद्देशानं, या अर्थाने आम्ही तुम्ही म्हणू शकता की वापरतोय की शासनकर्ती बहुजन समाज पार्टी जेव्हा होते तेव्हा बहुजन समाज पार्टी या समाजातल्या कुठल्याही जातीच्या धर्माच्या माणसाशी भेदभाव न करता समतेचं, न्यायाचं राज्य चालवणारा पक्ष, राज्यकर्ता पक्ष म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टीचा तो सर्वजन शब्द आम्ही पाहणं गरजेचं आहे. बिलकुल. पण हा सर्वजन जो आपण एक संकल्पना सांगता आहेत तर या अनुषंगाने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अल्पसंख्याक आणि इथपासून तर ब्राह्मण समाजापर्यंत अशा सगळ्यांना काय आपण उमेदवारी दिलेली आहे असं वास्तव आहे? अगदी बरोबर. मुंबईतील आमच्या 76 उमेदवारांची यादी जर आपण पाहिली तर त्यामध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार दिसतील तुम्हाला, अनुसूचित जमातीचे देखील उमेदवार आहेत, नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यामध्ये देखील आम्ही ओबीसीचे देखील उमेदवार दिलेले आहेत. आणि जो स्पेसिफिक प्रश्न आहे तुमचा, तर बहुजन समाज पार्टीने अगदी
सर्व समाजांना सहभागी घेण्याच्या उद्देशाने ब्राह्मण समाजाचे देखील आपल्याकडे उमेदवार बहुजन समाज पार्टीचे आम्ही दिलेले आपल्याला दिसून येतील. राहिलं धार्मिक बॅलन्स कसा आहे, तर बहुजन समाज पार्टीने 9 ते 10 मुस्लिम समाजातले आमचे उमेदवार दिलेले आहेत. अनेक जागांवर तुम्हाला बघायला मिळेल की हिंदू धर्मातील उमेदवारांचा देखील, म्हणजे आम्ही हे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो, बहुजन समाज पार्टी कुठल्याही धार्मिक किंवा जातीय आधारावर भेदभावाला बहुजन समाज पार्टीचा कधीही आधार राहिलेला नाही. सर्व समावेशक, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारी ही पार्टी आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व आमच्या उमेदवारांच्या यादीवरून तुम्हाला बघायला मिळेल. बिलकुल बिलकुल. पण जेव्हा व्यापक एखादा राजकीय पक्ष सामाजिक दृष्ट्या जेव्हा व्यापक होतो, तेव्हा मुंबईसारख्या निवडणुकीमध्ये सामाजिक प्रश्नांऐवजी काहीतरी भौतिक प्रश्नांवर मग निवडणूक लढावी लागेल. तर यासाठी बसपाने नेमका काय अजेंडा निवडलाय? प्रश्नांचं जेव्हा महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात ना, तर लोकांच्या दररोजच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांच्या भोवती या निवडणुका फिरत असतात. अगदी नैसर्गिक आहे सगळं. आणि त्यामुळे आम्हाला आमच्या सामाजिक विचारधारेच्या सोबत तर आम्ही चालूच, मात्र या ठिकाणी मुंबई शहरातल्या नागरिकांना त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं, तुम्ही मुंबईच्या भाषेमध्ये आपण सातत्यानं एक शब्द पॉप्युलरली तुम्हाला कानावर येतो, वॉटर गटर मीटर. या मुंबईतल्या नागरिकांच्या समस्या आहेत. त्याचसोबत आम्ही प्रामुख्याने ज्या गोष्टीला कॉन्सन्ट्रेट करतोय किंवा तिच्या गांभीर्याने दखल घेऊन आम्ही या निवडणुकांमध्ये सामोरं जात आहे, तो म्हणजे शिक्षण. बघा, शिक्षणाचं खाजगीकरण म्हणा, बाजारीकरण हा देशातला मोठा चिंतेचा विषय आहे. आज महानगरपालिकेद्वारा चालवलेल्या शाळांची तुम्ही जर अवस्था पाहिली, बिकट अवस्था झालेली आहे. पटसंख्या विद्यार्थ्यांची कमी होताना दिसते, पर्यायाने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आणि दुसरीकडे कॉन्व्हेंटचं जे मशरूमिंग झालेलं आहे, पीक निघालेलं आहे कॉन्व्हेंट स्कूलचं, प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूलचं, तर मुंबईतल्या कष्टकऱ्यांना, गोरगरीब जनतेला त्या कॉन्व्हेंट शाळांची फी परवडत नाही. आणि त्यामुळे आमचं कटाक्षानं धोरण हे असणार आहे की मुंबईतल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पटसंख्या अभावी त्या शाळा बंद पडण्याऐवजी त्या शाळांचा दर्जा सुधारून कॉन्व्हेंट स्कूलच्या धर्तीवर, कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रमाणे त्या शाळांची एक स्टेटस निर्माण करून त्यांना हव्या त्या सोयी सवलती सुविधा देऊन त्या शाळांना जास्तीत जास्त विद्यार्थी मिळून सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारं शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाचं प्रमुख अंग ही महानगरपालिका आहे, त्यामुळे त्यातून अंग काढू शकणार नाही. आमचं शिक्षण हा प्रामुख्यानं मुद्दा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की मुंबई शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न. आता आपण मुंबईतील महानगरपालिकेद्वारा चालवणारे जे इस्पितळ आहेत मोठमोठाले, त्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जर जाऊन पाहिलं तर नागरिक तिथे महानगरपालिकेचं रुग्णालय म्हणून जातो, पण त्याला जेव्हा वेगवेगळ्या टेस्ट वगैरे करायची वेळ येते, सिटी स्कॅन असेल, MRI असेल किंवा सोनोग्राफी असेल, आणखी इतर काही टेस्ट करायच्या असतील तर टेस्ट लिहून दिल्या जातात. आणि हॉस्पिटलांच्या बाहेर या सगळ्या प्रायव्हेट सिटी स्कॅन किंवा मी जसं म्हटलं MRI, सोनोग्राफी, इतर अनेक टेस्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे सर्रासपणे त्यांना पाठवलं जातं. एका अर्थाने नागरिकांना महानगरपालिकेच्या इस्पितळामध्ये ज्या सगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात त्याही त्यांना परवडणाऱ्या दरात व्हायला हव्यात. पण हे जे काय सगळं चाललेलं आहे याला आम्हाला चाप लावणं ही आमची प्रामुख्याने गरज आहे. नागरिकांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांची संख्या, स्टाफची संख्या, स्टाफ नर्सेसची संख्या, तिथल्या सोयी सुविधांचा अभाव आपण जो पाहतो, या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेची आहे. त्या नागरिकांना पुरेशा असतील एवढ्या सुविधा प्रत्येक इस्पितळामध्ये उभ्या करून त्या नागरिकांना तिथेच मिळाल्या पाहिजे, त्यावर आमचा कटाक्ष असणार आहे. बिलकुल बिलकुल. एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की बहुजन समाज पक्ष मधल्या काही वर्षांमध्ये बराचसा निष्क्रियपणे दिसत होता, परंतु मुंबईचं नेतृत्व आता तुम्ही सांभाळत असताना किंवा राज्यस्तरावर नेतृत्व बदलत असताना आणि आता निवडणुकींमध्ये जी भूमिका लखनौच्या मेळाव्यानंतर जी देशभरात जी दिसते आहे, जी तुम्ही कथनही केली, तर मुंबईत तुम्ही मतदारांशी आता अप्रोच होत आहेत, त्यांच्या समोर जात आहेत, तर हा आंबेडकरी मतदार जो अधिक विचार करणारा आणि तितका संवेदनशील मानला जातो, तर याची बसपाकडे येण्याची
जी मुवमेंट आहे किंवा जी गती आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला जाणवते आहे? गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई अध्यक्ष आमचे सहकारी ॲडव्होकेट पंकज जाधव जे आहेत त्यांच्यासोबत मी काम करतोय. त्यांना प्रभारी म्हणून त्यांच्यासोबत मी या मुंबई झोनमध्ये काम करतोय. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांनी एक विशिष्ट जबाबदारी देऊन मला या पदावर नियुक्त केलं आणि काही निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये मागच्या काळात तुम्ही जर आमच्या थोडंसं ट्रॅक केलं तर लक्षात येईल की मागच्या 6 महिन्यामध्ये आम्ही मुंबईच्या 6 या लोकसभा क्षेत्रांमध्ये ज्या पद्धतीने पक्षाची कार्यपद्धती जी लोकांना बहुजन समाज पार्टी आवडत होती ज्या कारणासाठी त्या धर्तीवर आम्ही कामाची सुरुवात केलेली आहे. आणि उमेदवार देताना आता आम्ही या निवडणुकीत जे उमेदवार दिले तुमच्या लक्षात येईल की हा तरुणांचा देश आहे असं आपण सातत्यानं म्हणतो. तुमच्या लक्षात येईल आमचे 50 ते 60% उमेदवार हे 35 वर्ष वयोगटातल्या आतले असणार आहेत. अगदी 25 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत आम्ही 50 उमेदवार जवळपास यातले दिलेले आहेत. आता राहिला मुंबईतील आंबेडकरी जनतेचाच नव्हे तर मुंबईकर नागरिकांचा आमच्याकडे पाहण्याचा किंवा आम्हाला स्वीकारण्याचा दृष्टिकोन. बघा मागच्या काही वर्षांमध्ये खास करून राजकीय पक्षांची जी वाताहत चाललेली आहे, एक नरेटिव्ह निर्माण झालेला आहे देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या मुंबईमध्येही, की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून छोट्या मोठ्या पक्षांना संपवून एक पक्षी कार्यक्रम आणण्याचा त्यांचा अजेंडा असल्याचं आपल्याला दिसून येतं, जो लोकशाहीला अत्यंत घातक आहे. त्यामुळं लोकशाहीवर प्रेम करणारे सर्व पक्षातले लोक एका चांगल्या मजबूत पर्यायाच्या शोधात आहेत. आज काँग्रेसकडे लोकांनी लोकसभा विधानसभेमध्ये पर्याय म्हणून पाहिलं, परंतु त्याच्यासाठी जी क्षमता लागते ती कदाचित इतके वर्ष सत्तेत असल्यामुळं काँग्रेसकडे ती क्षमता साधन सामुग्री असू शकेल, पण त्यासाठी लागणारी जी इच्छाशक्ती आहे रोखण्याची ती काँग्रेसकडे नाही आहे. आणि म्हणून मग नुसती क्षमता नव्हे तर राष्ट्रीय पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीकडे लोक मोठ्या आशेनं पर्याय म्हणून बघतायत की बहुजन समाज पार्टीकडे देशभरामध्ये त्या ग्राउंडवर काम करणारं, कुठलीही अपेक्षा नसताना काम करणारं कॅडर आहे आणि बहुजन समाज पार्टीकडे ती क्षमता देखील आहे. इतकंच नाही तर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये तो इच्छाशक्ती अत्यंत ठासून भरलेली दिसून येते. त्यामुळं बहुजन समाज पार्टीकडे फार आशेनं लोक बघतायत. राष्ट्रीय स्तरावरचं जर हा प्रॉब्लेम असेल तर त्याला सोल्युशन राष्ट्रीय स्तरावरचं लागेल आणि राष्ट्रीय स्तरावरचं ते सोल्युशन जर त्या लेवलला त्याचं उत्तर द्यायचं असेल तर त्याची सुरुवात आता मुंबई महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली पाहिजे. आणि म्हणून ज्या प्रकारचं हे आव्हान आहे त्या आव्हानाला आम्ही सामोरं जाण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि अगदी स्थानिक स्वराज्य पातळीवर देखील सक्षम आहोत. बहुजन समाज पार्टी हा संघर्ष, हा लढा यशस्वीपणे निकराने लढू शकते, हा विश्वास नागरिकांना आहे. तुम्ही आमच्या अजेंड्याबद्दल बोललात आधी, थोड्या वेळ आधी. आमच्या अजेंड्यावर जे काही कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्यांचे असतील, भ्रष्टाचाराचे असतील, रस्त्यांची दुरावस्थेचे असतील, इतर नागरी सुविधांच्या दुरावस्थेचे असतील, आम्ही काही मुद्द्यांवर खास करून काम करतोय. जसं तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये सफाई कामगार खूप मोठ्या संख्येने आहेत महानगरपालिकेत काम करणारे. खरं म्हणजे या पक्षावर मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात बोलण्याची गरज आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा विषय नाही आहे. त्या सफाई कामगारांना कायमची घरे मिळावीत मालकी हक्काची, हा मोठा त्यांचा मागणी आहे. आणि जवळपास 39 वस्त्या आहेत मुंबईमध्ये की जिथे सफाई कामगार आपल्या क्वार्टर्समध्ये राहतात. त्या सफाई कामगारांना महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना नावाची योजना आहे जी महानगरपालिकेने राबवून त्यांना कायमची मालकीची घरे द्यायची आहेत. महानगरपालिका शासनाच्या धोरणाला हरताळ फासून आपल्या मनानं आश्रय योजना नावाची एक योजना यांनी आणली, ज्यामध्ये त्या महाराष्ट्र शासनाने GR काढून जे धोरण गेलं होतं त्याला विरोध करण्याचा हा प्रकार आहे. आमचं या सफाई कामगारातला सगळा एकूण एक कर्मचारी हा बहुजन समाजातला आहे. बहुजन समाजातल्याही शोषित पीडित समाजातला विशेषतः आहेत. त्या समाजाच्या इतक्या महत्वाच्या मागण्या 3-3 पिढ्या ते सफाईचं काम करणारे लोक आहेत. त्यांची ती सामाजिक स्थिती सुधारावी म्हणून तो निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो लागू करण्याचा पहिला अजेंडा आमचा असेल. दुसरं तुम्हाला मी सांगतो, मुंबई शहर हे आगरी, कोळी, भंडारी मुंबईचे मूळ निवासी म्हटले जातात. मुंबई शहराचे मूळ निवासी समुद्र किनारा राखणारी ही मंडळी आहेत हजारो वर्षापासून. आगरी, कोळी, भांडारी हे लोक ज्या ठिकाणी राहतात ते कोळीवाडे अगदी समुद्र किनाऱ्यावर लागून आहेत. आणि समुद्र किनाऱ्यावर लागून असणारे हे कोळीवाडे, या कोळीवाड्यांच्या विकासाचा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये
बिल्डर लॉबीच्या माध्यमातून मोठं एक षडयंत्र चालू आहे की या कोळी आगरी भंडारी लोकांना, त्या कोळीवाड्यातल्या रहिवाशांना विस्थापित करून त्या कोळीवाड्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उभ्या करून यांना बेघर करायचं आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, त्या कोळीवाड्यांमध्ये जे कोळी बांधवांची मासेमारी करून आणतात, त्या कोळी बांधवांनी आणलेल्या माशांना सुकवण्यासाठी देखील मोठी मोठी जागा अवेलेबल आहे. तुम्ही त्यांना SRA सारखे किंवा इतर पुनर्विकासाचे प्रयोग करून त्यांच्या विकासाचा मार्ग नाही शोधू शकत. तुम्हाला त्या मुंबईचे समुद्र किनारे राखणाऱ्या लोकांच्या, त्यांच्या जगण्या मरण्याचे जे समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्यांच्या जमिनीशी त्यांची जी नाळ जुळलेली आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विकास करून तो पुनर्विकास करावा लागणार आहे. आणि हा प्रश्न कोणताही पक्ष उचलायला तयार नाही. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही कोळी बांधवांना, आगरी बांधवांना, कराडी भंडारी बांधवांना, अर्थात कोळी वाड्यांच्या मध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कोळी वाड्यांचं जे सीमांकन आहे ते सीमांकन करणे, त्यांना गावठाणाचा जो कायदा महाराष्ट्र शासनाचा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना सुविधा मिळवून देणे आणि त्या कोळीवाड्यांना विस्थापित न होऊ देता सन्मानजनक पद्धतीनं त्यांच्या अधिकाराचं कुठले हनन न होऊ देता विकास करणे, हा देखील बहुजन समाज पार्टीचा मोठा अजेंडा असणार आहे. त्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बिलकुल. म्हणजे हा जो अजेंडा आपण सांगितलेला आहे की या अजेंड्यानुसार निवडणुकांना आपण सामोरं जाणार आहोत, परंतु या अजेंड्याला मतदारांच्या केळी उतरवण्यासाठी किंवा मतदारांना सामूहिकपणे किंवा सार्वजनिकरित्या प्रभावित करण्यासाठी स्टार कॅम्पेनरची गरज असते. अगदी बरोबर. तर या स्टार कॅम्पेनरच्या अनुषंगाने बसपा किंवा बहुजन समाज पक्ष नेमके कोणते कॅम्पेनर उतरवणार आहे मैदानामध्ये? आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी ह्या आमच्या पक्षाच्या सगळ्यात मोठ्या स्टार कॅम्पेनर आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय कोऑर्डिनेटर सन्माननीय आकाश आनंदजी, जे पक्षाचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आहे, युवा नेता आहे. युवकांमध्ये मोठी क्रेज आकाश आनंदजींच्या बद्दल आपण देशभरात झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. बिहारच्या निवडणुकीत त्यांचा करिश्मा आपण सगळ्यांनी बघितला. एक हाती प्रचार करून सगळ्या पक्षांच्या युत्या, आघाड्या इतकं सगळं असून देखील स्वबळावर लढणाऱ्या बहुजन समाज पार्टीने तिथे एक आमदार देखील निवडून आला. आकाश आनंदजींचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. यासोबतच 8 ते 10 उमेदवार आमचे दुसऱ्या नंबरवर तिथे राहिले. त्यातही फरक त्यांचा 500 ते 2000 मतांच्या फक्त फरकाने दुसऱ्या नंबरवर होते. म्हणजे पारदर्शक निवडणूक जर झाली असती तर कदाचित तो डबल डिजिटवाला नंबरही बिहारमध्ये आपल्याला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचा दिसला असता. ते दुसरे स्टार कॅम्पेनर आहेत. पक्षाची आमची जी संघटनात्मक ऑर्डर आहे, तर महाराष्ट्राचे जे केंद्रीय प्रभारी म्हणून महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले आहेत माजी खासदार आदरणीय राजारामजी, त्यानंतर महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरेजी, यासोबतच मुंबईमध्ये मी काम करतोय तर मी स्वतः मुंबई प्रभारी या नात्यानं आणि मुंबईचे अध्यक्ष आमचे अत्यंत सुशिक्षित तरुण तडफदार अध्यक्ष मुंबईचे आहेत पंकज जाधव, ॲडव्होकेट पंकज जाधव, ते देखील स्टार कॅम्पेनर म्हणून मुंबईमध्ये सभांचा आमचा धडाका सुरू झालेला आहे ऑलरेडी. दररोज कुठे ना कुठे आमच्या उमेदवारांच्या प्रचारांच्या सभा होत आहेत, रॅलीज होत आहेत, कार्यालयाचे उद्घाटन होत आहेत आणि तिथे आम्ही उमेदवारांच्या माध्यमातून मुंबईतील जनतेला आमच्या अपील करतोय की या मुद्द्यांवर आता भावनिक न होता, जाती धर्म इतर मुद्द्यांवर डायव्हर्ट न होता आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर आम्ही या निवडणुकांकडे पाहिलं पाहिजे. अपील आम्ही त्यांच्या माध्यमातून करतोय. बसपाच्या संदर्भामध्ये म्हणजे एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की सध्या बसपाचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही, राज्यसभेमधलं प्रतिनिधित्व या वर्षामध्ये ते संपुष्टात येईल. अशा वेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये बसपाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी निकराची लढत देऊन आपण या ठिकाणी किती जागा जिंकण्याची अपेक्षा ठेवतायत? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की राज्यसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचे खासदार आहेत रामजी गौतम साहेब, त्यांचा कार्यकाल संपेल आणि त्यानंतर बहुजन समाज पार्टीचं लोकसभेत किंवा राज्यसभेत प्रतिनिधित्व दिसणार नाही. मात्र जसं तुम्ही हा प्रश्न विचारताय तो प्रश्न फुले शाहू आंबेडकर परिवर्तन चळवळीवर निष्ठा असणाऱ्या आणि बहुजन समाज पार्टीचं भारताच्या राजकारणामध्ये अस्तित्व असणं गरजेचं आहे हे मानणाऱ्या देशातील सगळ्या लोकांनी या गोष्टीची फार गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येते. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी बिहारचा उल्लेख आधी केला. बिहारच्या मागोमाग केरळमध्ये तुम्हाला लक्षात येईल, दक्षिणेतलं राज्य आहे केरळ. केरळमध्ये नगरपंचायतीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या
त्या संस्थेच्या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये केरळमध्ये 7 ठिकाणी आमच्या बहुजन समाज पार्टीचे उमेदवार निवडून आले. त्या मागोमाग पंजाबमध्ये निवडणुका झाल्या, जिल्हा पंचायतीच्या, जिल्हा परिषदेच्या. तिथे देखील मोठ्या संख्येनं, अगदी काँग्रेसपेक्षाही जास्त जागा बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना लोकांनी निवडून पाठवलं. ते होत नाही तर त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आपल्या लक्षात येईल 11 ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि 23 जागांवर बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवक उमेदवार दुसऱ्या नंबरवर राहिले. त्यातही त्या दुसऱ्या नंबरच्या उमेदवारांचा फरक एवढा आहे मतांचा की तुम्हाला आश्चर्य वाटेल. 3, 4, 5 ते 20 मतांच्या फरकाने आमचे उमेदवार पडलेले आहेत. म्हणजे जवळपास 23+11 असा आकडा तुम्ही जर समजला तर बहुजन समाज पार्टीचं सबस्टॅन्शियल महाराष्ट्रातही कमबॅक झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. आणि महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये एक परत निकाल आला की महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकामध्ये 9 ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य, 125 ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की राज्यसभेत आणि लोकसभेत बहुजन समाज पार्टी दिसणार नाही अशा स्थितीमध्ये काय होणार, तर हे जितकं तुम्हाला मला विचार करणाऱ्या माणसांना जाणवतंय बहुजन समाज पार्टीच्या अनुपस्थितीमध्ये काय शक्यता आहे की काय संकट ओढावू शकतं, तितकंच समाजातल्या सर्व मतदारांना, परिवर्तनवादी मतदारांना हे जाणवतं. आणि त्यामुळे मतदारांनी देशभरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या पाठी उभे राहायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देखील मुंबईतील सुज्ञ सुजाण नागरिक त्या गोष्टीची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. आमचे किती उमेदवार निवडून येतील याबद्दल तुमचा जो प्रश्न आहे, तर आज रोजी बहुजन समाज पार्टीचे 76 उमेदवार उभे आहेत. आम्हाला तुम्हाला सांगताना या मुंबईच्या मतदारांना देखील यातून एक संदेश आम्हाला देऊ इच्छितो की येत्या निवडणुकीमध्ये 15 जानेवारीला बहन मायावतीजींचा वाढदिवस आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मुंबईतल्या मतदारांना अपील करतोय आणि ते देखील स्वीकारतायत की बहन मायावतींना यावेळेस वाढदिवसाचं सप्रेम भेट म्हणून मुंबईतून बहुजन समाज पार्टीचे 3 ते 5 नगरसेवक कमीत कमी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि ग्राउंडवर आमचं त्या दृष्टीने नियोजन आणि काम चालू आहे. पण तरी जाता जाता मला एक विचार असं वाटत आहे की बहुजन समाज पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण बहुजन समाज पक्षाच्या गेल्या 30, 35, 40 वर्षाच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय पक्ष होऊनही बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यताप्राप्त पक्ष म्हणून जागा मिळवता आली नाही. आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या येतील. 29 महानगरपालिका म्हणजे जेव्हा महानगरांमध्ये प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे जर निवडून आलं तर एक वोट पर्सेंटेज वाढण्याची आणि ग्रामीण भागात त्याची परिणती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीने संबंध महाराष्ट्रात वोटिंग पर्सेंटेज वाढवण्याच्या दृष्टीने आणि थेट विजयाच्या दृष्टीने आपण नेमका कसा विचार करतायत किंवा काय आपला अंदाज आहे? या निवडणुकांचं वैशिष्ट्य आहे की पक्षाच्या दर्जा, राष्ट्रीय दर्जा किंवा त्यांची मान्यता ठरवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळालेल्या मतांचे काही मोजणी होत नाही. हो, बिलकुल. त्यासाठी विधानसभेत आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांची मोजणी केली, गणना केली जाते. तुम्हाला मी थोडंसं मागे घेऊन जातो. 2004 विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीला 4.5-5% मतं मिळालेली आपण पाहिलेत. आणि बहुजन समाज पार्टी त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मान्यताप्राप्त पक्ष देखील 6% आवश्यक त्यावेळेस. मी 2004चं उदाहरण सांगतो. आता ती 6%ची मर्यादा असेल, पण विधानसभेत आणि लोकसभेमध्ये जर त्या लेवलचा परफॉर्मन्स आपल्याला करायचा असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमधून निवडून आलेले नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच ही लोक पुढे आमदारांना निवडून येण्यासाठी, त्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी हे आधार बनणार आहे. आणि शिवाय तुमचं विधान परिषदेतलं प्रतिनिधित्वही त्यावर ठरतं. त्यामुळे या मतदारसंघात निवडून आलेल्या लोकांना जर आम्ही आता बळ दिलं तर तुम्ही असं समजून चालू शकता का, तुम्ही असं समजा की आमच्या येणाऱ्या 2029च्या विधानसभेची आणि लोकसभेची ही पूर्वतयारी आहे, त्या दृष्टीनं आम्ही आखणी करतोय. आणि त्यामुळं दुःख तर आहेच की आज बहुजन समाज पार्टीचा जो ग्राफ आहे तो पडलेला आहे किंवा कमी झालेला दिसतो. मात्र राजकीय पक्षाच्या चळवळीत
म्हणजे राजकीय पक्षाच्या वाटचालीमध्ये या गोष्टी आहेत. आहे. आतापर्यंत तुम्हाला तो थोडा कमी झालेला दिसत असेल, परंतु या महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेताना तुम्हाला दिसेल. मुंबईमध्ये त्याचं प्रकर्षाने तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल, असा निश्चितपणे मी तुमच्या 3 वेज मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला विश्वास देऊ इच्छितो. बिलकुल बिलकुल. बहुजन समाज पक्षाच्या अनुषंगाने मुंबई प्रभारीचा पदभार सांभाळल्यानंतर ज्या आत्मविश्वासानं डॉक्टर जयमंगल धनराज यांनी त्रिवेज मीडियावर बसपाविषयी बहुजन समाज पक्षाची आपली भूमिका, अजेंडा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची विजयाची जी काही पद्धती आहे, अंदाज आहे, तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि संपूर्ण मुंबईच्या प्रश्नावर त्यांनी आपली मांडणी देखील केलेली आहे की कशा पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. आणि त्यांनी त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.